देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि संपूर्ण भारतीयांचं प्रेरणास्थान आदरणीय नरेंद्रजी मोदी, आदरणीय मोदीजींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान या अभियानाचा शुभारंभ आजच आदरणीय मोदीजींच्या हस्ते शुभास्ते झाला की ज्या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण उपस्थित आहोत। संपूर्ण देशभर या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्साह आणि आनंदाचा अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये देशभरामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम घेतले जातात। या सगळ्या कार्यक्रमांमध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अशा पद्धतीचे जे अभियान देश पातळीवरती घेतलं जातं त्याच धर्तीवरती या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं आज सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या अभियानाचा अधिक व्याप्ती आणि त्या माध्यमातून संपूर्ण महिलांच्या आरोग्य तपासणीचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपक्रम ज्यांच्या शुभास्ते या ठिकाणी आम्ही शुभारंभ करतोय ते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे देशाचे आरोग्य राज्यमंत्री आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे देशाचे सामाजिक न्यायमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सन्मान्य आमच्या कायंदेताई, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्माननीय आमचे सचिव निपुण विनायक सर, सन्मान्य वीरेंद्र सिंग सर, सन्मान्य कमिशनर, सन्मान्य आमच्या चौधरी मॅडम, या कार्यक्रमाच्या निमित्तानं समोर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, खरं तर या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय मोदीजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत असताना काही चांगले संकल्पसुद्धा आपण सगळ्यांनी करावेत अशा पद्धतीच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आम्हा सर्वांचे नेते या सर्वांनीच दिले। विशेषतः आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला सक्तीनं सांगितले की हा कार्यक्रम केवळ कार्यक्रम होता कामा नये, तर या निमित्तानं आरोग्याचं अभियान व्हावं आणि या अभियानाच्या माध्यमातून लोकांची सेवा व्हावी। ज्या पद्धतीनं आणि ज्या भावनेनं आदरणीय मोदीजींनी संपूर्ण भारतीयांसाठी काम केलं त्याच पद्धतीनं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुद्धा काही चांगले संकल्प करून ते सगळे संकल्प लोकांपर्यंत पोहोचावेत याच उद्देशानं आदरणीय शिंदे साहेबांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही सगळेच जण काम करतोय। आणि त्या सगळ्या कामानंतर 17 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे संपूर्ण देशामध्ये जे काही अभियान सुरू केलेलं आहे या अभियानाच्या माध्यमातून एका बाजूला देश पातळीवरती आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी सुद्धा तेवढ्याच यशस्वी पद्धतीने हे अभियान आम्ही करतोय। या अभियानाच्या माध्यमातून महिलांची तपासणी, उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी केली जाईल। त्याचबरोबर जोखीम असलेल्या महिलांसाठी क्षयरोगाची तपासणी केली जाईल। विशेषतः किशोरवयीन मुली आणि महिलांच्यासाठी ॲनिमिया तपासणीचं आणि समुपदेशनाचं कामसुद्धा केलं जाईल। आदिवासी भागातील महिलांसाठी सिकल सेल तपासणी, कार्ड वाटप आणि समुपदेशन, गर्भवती महिलांच्यासाठी प्रसूतीपूर्व काळजी आणि तपासणी आणि हिमोग्लोबिनची तपासणी, असे अनेक उपक्रम की ज्या उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण आरोग्य विभागाच्या वतीनं आपण हे काम करतोय। आताच व्यासपीठावर उपस्थित झालेल्या महिला बाल कल्याण विभागाच्या मंत्री सन्माननीय आदितीताई तटकरे यांचं सुद्धा आपण सगळेजण स्वागत करूया। या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्यामध्ये जो विशेष कृती कार्यक्रम आपण घेतोय त्या कार्यक्रमामध्ये 75 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यामध्ये सर्व ठिकाणी आपण आरोग्य शिबिर घेतोय। विशेषतः 75 असंसर्गजन्य रोग तपासणी शिबिर की ज्याच्यामध्ये मधुमेह, रक्तदाब, कर्करोग आणि हृदयरोग अशी सगळी शिबिर आपण घेतोय। मोफत चष्मा वाटपाची सुद्धा 75 शिबिरं की ज्याच्यामध्ये लाखो लोकांना त्याचा लाभ होईल। 75 दंत तपासणी शिबिरं सुद्धा आपण घेतोय आणि माता आणि बाल आरोग्य शिबिरं सुद्धा 75 घेतोय की ज्याच्यामध्ये प्रसूतीपूर्व तपासणी आणि लसीकरण होते। 75 महिला आणि बालकांच्यासाठी पोषण जागरूकता अशा पद्धतीची सत्र सुद्धा घेतोय। आयुष आणि योग शिबिराची सुद्धा 75 अशा पद्धतीची सत्र घेतोय। सगळे हे जे काम आहे रक्तदानाचं, अवयवदानाचं, मोफत औषध वितरणाचं, त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीच्या निदान शिबिरांचं, कर्करोग जागरूकता तपासणी शिबिर, मानसिक आरोग्य आणि समुपदेशन शिबिर, ही सगळी शिबिरं 75 झाली पाहिजेत अशा पद्धतीचं 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण याची सुरुवात करतोय। या सुरुवातीसाठी आपण सर्वच जण उपस्थित आहात आणि आता हे सगळा कार्यक्रम सुरू असतानाच आदरणीय शिंदे साहेबांनी आम्हाला सूचना केल्या की केवळ 15 दिवसांसाठी हा कार्यक्रम नको, तर संपूर्ण वर्षभर सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकांची सेवा व्हावी। साहेब, आपण सांगितल्याप्रमाणे आपण सूचना दिल्याप्रमाणे
आपल्याच वाढदिवसाच्या दिवशी 4 फेब्रुवारीला आम्ही खऱ्या अर्थाने एक चांगल्या मोहिमेची सुरुवात केली आणि राज्यातल्या 2.5 कोटी महिलांच्या आरोग्याची तपासणीची सुरुवात केली. साधारणतः 1 कोटीच्या पुढं आत्तापर्यंत तपासणी झाली आणि अनेक महिलांच्या मध्ये ज्या महिलांनी कधीही या तपासणीसाठी पुढाकार घेतला नव्हता अशा सगळ्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आमच्या ह्या तपासणींच्या माध्यमातून काही प्रिव्हेन्शन करण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं आमचं काम चाललंय. या सगळ्या कामांबरोबर आज सुद्धा आदरणीय मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जो काही अभियान घेतोय या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घराघरातल्या महिलांच्या आरोग्याची तपासणी, त्यांना योग्य मार्गदर्शन, मोफत औषधोपचार आणि त्याचबरोबर मोफत शस्त्रक्रिया या सगळ्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आम्ही सर्वच मंडळी करतोय. याचा उपयोग निश्चितपणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबातल्या स्वस्थ नारी आणि सशक्त परिवार बनवण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाला अतिशय चांगल्या पद्धतीने यश येईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. स्वागत करत असताना, मंत्री म्हणून काम करत असताना दुसऱ्यांदा मी तुमच्यासमोर येतोय. आमचे सेक्रेटरी दोन्ही इथं बसलेत आणि आमच्या कमिशनर मॅडमही बसलेत आणि सगळेच कमिशनर बसलेत. साहेब, आरोग्य विभागाचं पूर्वीचं काम आणि आरोग्य विभागाच्या आत्ताच्या कामामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे बदल, परिवर्तन, काही चांगले निर्णय आणि भविष्यात सुद्धा अजून चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनातल्या आरोग्य विभागाच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीचे लोकांना सेवा देण्यासाठी डेडिकेटेड असं काम आम्ही सगळेजण करतोय. या सगळ्या कामाला सुद्धा आपला आशीर्वाद, आपलं मार्गदर्शन असावं. परवाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली आमच्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेची बैठक झाली आणि खूप चांगले निर्णय झाले की ज्याच्या माध्यमातून महात्मा फुले आरोग्यदायी योजना ही लोकांच्यासाठी आता अधिक चांगल्या पद्धतीने काम करेल. ESICची हॉस्पिटल्स ही पूर्वीच्या काळामध्ये लोकांना इतकीशी उपयोगात येत नव्हती, परंतु महाराष्ट्रामध्ये ESICची आता नवीन ओळख होईल अशा पद्धतीचं काम आम्ही सगळेजण करतोय. वैद्यकीय वस्तू प्राधिकरण की जे पूर्वीच्या काळामध्ये आपल्याच काळामध्ये याची निर्मिती झाली परंतु त्याचा उपयोग होत नव्हता, परंतु आता मात्र ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते. आमच्या PSCs असतील, आमची ग्रामीण रुग्णालय असतील, आमची जिल्हा रुग्णालय असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांना सेवा आणि समर्पित सेवा देण्यासाठी आम्ही सगळेच जण प्रयत्न करतोय. या सगळ्या प्रयत्नांना सुद्धा आपणा सर्वांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद असावेत अशा पद्धतीची अपेक्षा सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि डेडिकेटेड असं काम मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करण्याचा संकल्प करून मी थांबतो. धन्यवाद.